नमस्कार मित्रांनो, जय गाईत कसे तुम्ही तुम्ही सर्व मजेत असतील. तर काही स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर काही किती दिवस झाले आपल्या चॅनलला ब्लॉग नाही आले, तर आज विचार केला आहे ब्लॉग होऊन जाऊन दे. जस्ट झोपून उठल्या तर आता वाजले 4:45. तर जरा वेळेत जाणार आहे दिंडीगडा. विचार केला जाऊ दे आज ब्लॉग बनवू दे. कॉलेजला 2-3 महिने लागतील सुट्ट्या, तर डेली ब्लॉग येतील आपल्या. आता कॉलेज चालू आहे सध्या म्हणून ब्लॉग काही येत नाही, जरा बिझी आहे. तर जरा डायरेक्ट तुम्हाला भेटता फ्रेश होऊन. काय आता फ्रेश बी झाल्या, मस्त गाडी बिडी काढली आपली. तर आता निघता डोंगरात जायला. एक जरा शूटच्या जागेवर तर जरा काम होता. याला ओळखतं का, बघला असेल मागचे विक्षेकांच्या ब्लॉगमध्ये. तर गाडी घेऊन आमच्याकडे चला निघता आता डोंगरावर जायला. तर काय आता पोचल्या इथं की जरा डोंगराची इथंच पोचल्या. नाही तर जरा खाय प्यायला थंडा बिंडा घ्यायला थांबल्या. घेता जरा खाय प्यायला. तर काय आता जरा वरती आल्यावर घोष आला इथेशी. हे बघा सगळ्या नवीनच गायी आल्या. पहिले होते तो आतमध्ये पण एक आहे पक्का, आतमध्ये पण आहे गायी आहे. हे सगळ्या नवीन आहेत. तर काय जे नवीन कसे आहेत माहिती आहे का, जे हिंदू बांधवांनी कचऱ्यासाठी जातात नाही ते गायी, ते वाचवलेल्या गायी सगळ्या गौशाळेत येतात. इथे येतात, काही दुसऱ्या ठिकाणी जात असतील. हे बघा एवढ्या आता आल्यात नवीन वाटतं. हे बघा वाटतं आजच एक पूजा झाली तशी कुठली तरी. हे बघा चला आता आतमध्ये जाऊ आपण. हे बघा इथंशी पण आहे, छोटे छोटे पिल्ले आहेत. तिथं गाणी लावले, काही अजून आवाज नाहीत. हे बघा चला आता आपण वरती जाऊ. वरती जरा अजून 2-3 स्पॉट फिरायचे. खाऊ पण घेतले पक्का, वरतीच जाऊ चला. हे बघा मारतं का, हे मारतंय का, मारला विरला बाबा. हे बघा चला वरती जाऊ आपण. काय झाल्या जरा वरती. आज काहीच गर्दी नाही. रविवार नाही ना, आज ना सोमवार नाही, तर आज शनिवार आहे म्हणून काही जास्ती गर्दी नाही आहे. बघा तो मंदिर आहे तिकडं, सनसेट होतं इकडं. चला आपण ते दुसरे स्पॉटवाला तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आता मंदिरात जाणार नाही, जायची हिंमत नाही, चालणार तर नाही मी आता. चला पुढेच जा. तर गाईज वरपर्यंत जरा पोचल्या. ही बघा ही आहे दिंडेश्वरची कमानी. तर यो मंदिर जातं, जुना मंदिर आहे ना खालती तिथं जातं, आणि वरती मंदिर आहे ना तिथं जातं. तर आपल्याला आता कुठल्याच मंदिरात जायचं नाही सध्या. तर संध्याकाळ झाले, खालती जाता जाता रात होईल. तर एक दिवस एकदम अख्खा दिवस काढून तर प्राचीन मंदिर आहे ना तिथेशी तुम्हाला काढेन एक दिवस मी. तर मागचा ब्लॉग काढलेला तो पण तेच ब्लॉगमध्ये बोललेलं, पण आता काढता आला नाही. तर असाच मला फिरायला आलो मी. तर काय डोंगराचं एक लोकेशन आहे, तर जास्ती करून लोक तिथंच येतात. जो आला तो इथंच येतो. तर आता मी पण तिथंच आलो जरा बसायला. एक आहे डायरेक्ट म्हणजे इथं दगडान बसायला. जरा खालती आलं नाही, इथं बसायला जागा आहे. म्हणजे समोरचा व्ह्यू बघा. हे बघा निघून सूर्य दिसत होता, आता सूर्य दिसत नाही, डोंगराच्या त्या साईडला गेला. तर सनसेट काही दाखवता येणार नाही. तर बघा ही अख्खी भिवंडी समोरची. चला बसतो आम्ही. काहीच तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपण सगळे जे डोंगरावर जातो ना पर्यटक म्हणून फिरायला कुठे जातो ना, तर एक गोष्ट करू नका. हे बघा आवरा इथं कचरा टाकले. आता
तर कोण साफ करेल? तर मी एकच तुम्हाला सांगतो, असं कुठं ठिकाणी आपण सगळे जात असेल ना, जो कचरा आपण बरोबर नेऊ ना तो घरी घेऊन जात जा. जी तुमची बॅग असेल काय असेल. तर आता आम्ही पिवशी आणले, ते पिवशीने आम्ही घेऊन घरी जाऊन डस्टबिनमध्ये टाकू. थंडा बिंडा मस्त नाश्ता बिष्टा करून आमचा झाला. असं मोबाईल बघू होतं. तर माझ्या यूट्यूब चॅनल माझा याचा लक्ष गेला. तर 2 दिवसा अगोदर आपल्या चॅनलला 1K सबस्क्राईब पूर्ण झालते. वापस 3-4 दिवसानंतर तुम्ही 2000 सबस्क्राईब पूर्ण केले. तर गाईज एवढा तुम्ही प्रेम दाखवला, एवढा सपोर्ट केला, वापस एवढे व्हिडिओ शेअर केले मी बघलेच होता. तर याच्याबद्दल आभारी आहे तुमचा मी. तर असंच सपोर्ट करत राहा मला, असंच पुढं न्या. तुम्हाला असंच नवीन ब्लॉग ना नवीन शॉर्ट आगरी कंटेंटमध्ये आणत राहीन. तर आता क्वालिटी पण म्हणजे आता कालक परत चालले. तुम्हाला कधी टाईम भेटला संडेला आणि तर सोमवारी तर फुल गर्दी असते, कारण की शंकराचं वरती मंदिर आहे. सोमवारी आरती असते तर फुल गर्दी असते इथं. संडेला बाकी कधी तुम्हाला टाईम भेटला तर नक्की कोण भिवंडीमध्ये राहत असेल विजिट करा. जाम मस्त पॉईंट आहेत इथेशी 2-3 पॉईंट आहेत. वापस प्राचीन काळातला खालती मंदिर आहे, वरती एक मंदिर आहे. या कधीतरी टाईम भेटला तर. आता मी पण निघतो ठरवले आहेत, कालक पडत चाललंय हे बघा. जरलं आता मी पण निघतो घरी. चला पोचल्या. आमची आत्या बघा, ही जुवाच्या इथं भाकरी बुजायला येतं. आत्या कुठच्या इथं भाकरी बुजावला तू? कोण? तू? मी बाजारांच्या. कोंबरवाड्यांच्या येतं, पण तो जुवाला राहतो. हा कोण बोलतोय? कोण बोलतं म्हणजे माझी पब्लिक आहे ती. तुझी पब्लिक पब्लिक आहे ती. पब्लिक दाखवायची नसतं. अशी कशी? मग ती मोठी आत्या, ही बारकी आत्या, दोघींचा फुल बिझनेस चालतो. फुल पक्क्या भाकरी उचतात. दिवसाला 1000 भाकरी तरी उचत असतील हवी. फुल धंदा. असं बोलली ना 100 रुपये देता साहिल तुला. काम करशील का माझा? हा करा ना. भाजी करून दे, तुला 100 रुपये देतो आम्ही. चल. काय मुलीची भाजी. त्या भाज्या बिज्या आपल्याला येत नाही. असं कसं नाहीये? तू भाच्यासला ना, डोकं पाहिजे ना. तू भाच्यासला 100 रुपये देतं का नाही? भाच्याच लागा दे ना, भाच्याच ना 100 रुपये. भाजी करून दे भाच्याच. द्यायचं ना आता शोरमा खायला. हा हा शोरमा खायला द्यायचं. नाही, आज उपास आहे, शनिवार आहे. आज तुमचा उपास असेल, माझा उपास नाही. देते का ना तू? हा राम दे काय जाई 100 देत नाही. आता फक्त इथं पटांगऱ्या बोलत घेतल्या पोरावी. हे बघा हे बॅट बॉल झेलता पटांगऱ्यांच्या. पहिल्याने माझ्या अंगावर भेटली मोठे आवरे अक्कल आहे माझ्या अंगावर भेटली. नशीब अंगावर फुटली ना ती. नशीब अंगावर भेटली नाही. काय झालं घरान? आत्या पण चालली चालली घर. 100 दे. मग 100 देणार होती ना. पैसे गेले घरी. चल घरी घरा बोलत घरी. 100 तर वसूल करेनच. दिंडीकडं कपोल्यांवर काढा लागतीलच ना. हो बा थकले, गाडीवरचे आले तरी थकले. तर काही चला की तिने चहा प्यायला बसल्यानंतर एक पण इचरत नाही का चहा पाहिजे बघ. नको. आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. ब्लॉग बनवताना असा मधीन ना जाम असतो ह्यो. तर चला ब्लॉग इथंच एंड. आहे पण तुम्हाला ब्लॉग आवडला असेल बोलून देणार नाही. खरंच चालला तू? बाय.